शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिक महानगरपालिकेवर महामोर्चा काढण्यात आलाय। राजीव गांधी भवनवर धडकणाऱ्या या मोर्चातून प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे। आपण पाहतोय नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे 5 ते 7 बळी गेल्याचं चित्र होतं आणि त्यानंतर संतापलेल्या नाशिककरांनी या विरोधामध्ये आंदोलनाचा इशारा दिला होता। आता याच मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनवर मोर्चा काढण्यात येणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेत भूषण आहिरे। भूषण, आपण बघतोय की मोर्चा आज ठाकरे सेनेच्या वतीने काढण्यात येणार आहे। मोर्चाला सुरुवात झाली आहे का आणि आता काय परिस्थिती आहे त्या ठिकाणची? नक्कीच जर बघितलं तर मोर्चाला सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे आपल्याला बघास मिळत आहे। या ठिकाणी प्रतिकात्मक यमदूत देखील आणि या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत। आपण जर बघितलं तर या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये सध्या जी परिस्थिती आहे, ज्या खड्ड्यांची परिस्थिती आहे, यामध्ये जवळपास 7 नागरिकांचा बळी गेला असला। त्यानंतर आता ठाकरे सेना मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट रस्त्यावरती उतरलेले आहेत। आपण जर बघितलं तर थेट यमराज देखील रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्याचबरोबर जर प्रतिकात्मक आपण जर बघितलं तर त्यांनी वेशभूषा परिधान करून नागरिकांना थेट, त्याचबरोबर प्रशासनाला थेट इशारा देण्यासाठी आता हा यमराज रस्त्यावरती उतरलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी यमराज स्वतः आपल्या वाहनासह या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे। आणि यावेळी मोठ्या संख्येने नाशिककर या ठिकाणी, त्याचबरोबर ठाकरे सेनेचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी या ठिकाणी रस्त्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात उतरल्याचं दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे सेना नाशिकमध्ये आक्रमक झालेली आहे आणि आता नाशिकमध्ये हा मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। आता हा मोर्चा थोड्याच वेळामध्ये नाशिक महानगरपालिकेवरती धडकणार आहे। आणि आता जर आपण बघितलं तर या मोर्चाची संपूर्ण तयारी शिवसेनेतर्फे ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आलेली होती आणि आता या मोर्चाला आता प्रत्यक्षामध्ये सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर हा मोर्चा आता सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ठाकरे सेनेचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर कार्यकर्ते असतील, या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसह रस्त्यावरती थेट उतरले आहेत। आपण जर बघितलं तर प्रतिकात्मक या ठिकाणी यमदूत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी जे अपघातग्रस्त नागरिक झालेले आहेत त्यांची देखील प्रतिकृती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला। नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या या माहितीसाठी। आपण बघतोय की नाशिकमध्ये आता ठाकरे सेना आक्रमक झाली आणि महानगरपालिकेवरती आता मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। बोलूयात पुढच्या